सध्याच्या हॉरर कॉमेडीच्या ट्रेंडमध्ये आणखी एक मराठी चित्रपट आलाय जो इंस्टाग्रामवरच्या रील स्टार्सनी मिळून बनवलाय. तो म्हणजे भूतम भयम. 2 मिनिटाच्या रील्समध्ये काम करणाऱ्या क्रिएटर्सनी 2 तासांच्या मूवीमध्ये जबरदस्त काम केलंय. पण प्रत्येक चित्रपटाच्या काही पॉझिटिव्ह बाजू असतात तर काही निगेटिव्ह. चला तर मग जाणून घेऊया कसा आहे रामचंद्र गावकर दिग्दर्शित भूतम भयम. तर आधी आपण चित्रपटाचा थोडा प्लॉट जाणून घेऊया. 7 बेरोजगार मित्रांची आयुष्यात काहीतरी कामधंदा करायची तडफड चालूच असते. त्यात एका बेरोजगार भत्त्यातून त्यांना थोडे पैसे येतात आणि ते एक खंडर झालेलं घर, वाडाच म्हणूया, ते विकत घेतात. जिथे प्राचीन मूर्ती असतात पण ते घर भयानक दिसत असतं. याच घरात गजाला एक रहस्यमय नाण्यासारखी गोष्ट मिळते जो परीच असतो, जी तो चोर बाजारात विकायला घेऊन जातो. दुकानदार त्या गोष्टीचे त्याला 10 लाख रुपये द्यायला तयार होतो आणि एका ठिकाणी घेऊन जातो. गजा जिथे जातो तिथे अघोरी लोकांची तंत्रसाधना आणि प्लॅनचेट सुरू असतं. प्लॅनचेट म्हणजे आत्मा बोलवायचा खेळ. इथेच त्याच्या समोर येते सर्वात भयानक कॅरेक्टर जठाई. आता इथून गजा कसा बसा वाचतो, पण घरी आल्यावर त्या 6 मित्रांसोबत तो प्लॅनचेट करायला लागतो आणि गोष्टी खऱ्या होत जातात. म्हणजे ते एका आत्म्याशी कॉन्टॅक्ट करतात जी त्यांना उत्तर देते. यानंतरच सुरू होतो चित्रपटाचा खरा हॉरर गेम, भूतप्रेताचा गेम. भूतम भयम मध्ये 7 मित्र आहेत: करण सोनावणे, नील सालेकर, पुष्कराज चिरपुटकर, सिद्धांत सरफरे, मनमीत पेम, सौरभ घाडगे आणि शुभम जाधव. या 7ही बेरोजगार मित्रांची फ्रेंडशिप वाली केमिस्ट्री इथे मस्त जुळून आली आहे. पुष्कराज आणि मनमीत यांना चित्रपटांचा अनुभव असल्यामुळे त्यांनी आपले कॅरेक्टर्स उत्तम सांभाळलेच. पण करण, नील, सिद्धांत, सौरभ आणि शुभम यांनी आपल्या मराठी डेब्यू मध्ये चांगलं काम केलंय. खास करून करणने लीड करताना चित्रपटाचा गाडा सांभाळलाय. दुसरीकडे खतरनाक जटाई बनलेल्या छाया कदमने सर्वांचं लक्ष वेधले. छाया ही जबरदस्त अभिनेत्री आहेच, पण भूतम भयम मध्ये पहिल्यांदा तिचं आगळं वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतं. सुविधा दत्ते यांनी ॲज युज्युअल आईची भूमिका आणि खास करून गजाच्या आईची छोटीशी भूमिका सुंदररित्या साकारली. पण चित्रपटात सर्वात भारी एंट्री मारली मयाने, म्हणजेच प्रियदर्शन जाधव. मया या चित्रपटाचा सर्वात बेस्ट हॉरर आणि कॉमेडी पार्ट आहे आणि तितकाच इमोशनल सुद्धा. अजून एक छोटीशी भूमिका या चित्रपटात आहे, ती म्हणजे सोबिता कुडतरकरची सरोजिनी म्हणून, जी खरं तर गरजेची नव्हती असं वाटतं आणि त्यामुळे चित्रपट खेचला जातोय असंही जाणवत होतं. डायलॉग्स, पंच लाईन्स भारी आहेत, म्हणजे तुम्ही एकाच वेळी हसता आणि घाबरत राहता. एकंदरीत चित्रपटाचा प्लॉट चांगला असला तरी चित्रपट खूप स्ट्रेच केलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपट थेट मुद्द्यावर येतो. म्हणजे सुरुवातीला काहीतरी मसालेदार प्रेक्षकांना हवं होतं ते मिळत नाही. प्रॉपर स्टोरी बिल्डिंगची खूप गरज इथे भासत होती. त्यामुळे आपण लेखन वीक आहे असं म्हणू शकतो. घाई गडबडीत गोष्टी घडतात असं वाटतं, ज्यामुळे लिंक तुटत जाते, कथा नंतर भरकटत जाते. दुसरी गोष्ट म्हणजे अननेसेसरी साऊंड इफेक्ट्स खूप ठिकाणी वापरले, जिथे जम्पस्केअर सीन सुद्धा नाहीये. त्यामुळे चित्रपटाला चकवा लागल्याचं वाटतं. हो, पण म्युझिक भूतम भयमची जमेची बाजू आहे. पार्टी सॉंग्स पासून भावनिक गाण्यापासून ते क्लायमॅक्सला असलेलं देवीचं गाणं, सगळं बाप आहे. VFX मध्ये हा चित्रपट सरस ठरतो. दिग्दर्शक रामचंद्र गावकर यांचं डिरेक्शन चांगलं झालंय, फक्त रायटिंग इथे वीक पडली. एक सांगायचं राहिलं, एक मल्याळम चित्रपट आला होता रोमांचम, त्या चित्रपटाचा रिमेक आहे, फक्त थोडी ऍडिशनल स्टोरी यामध्ये जोडली आहे. काही प्रेक्षकांचं हेच म्हणणं होतं की जर ऑफिशियल ॲडॅप्शन असेलच तर सेम रोमांचम सारखाच बनवला असता, एक्स्ट्रा गोष्टी ऍड करण्याची गरज इथे नव्हती. बाकी भूतम भयम फक्त हॉरर आणि कॉमेडी नाही, तर मित्रांच्या नात्याची, आई आणि तिच्या मुलाच्या नात्याची भावनिक स्टोरी आहे. सोबत हा चित्रपट म्हणजे मैत्री, लोभ, पुनर्जन्म, अंधश्रद्धा यांचा संगम असलेला एक मनोरंजक अनुभव आहे. त्यामुळे एकदा तरी हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये नक्कीच बघा. कलाकृती मीडिया भूतम भयमला देत आहे 5 पैकी 3 स्टार्स.